अपघात झाल्यावर वेळेवर मदत न मिळाल्यामुळेच अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात। पण हे होऊ नये यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अनोखा प्रयोग करण्यात आलाय। इथे काही जणांनी एकत्र येत ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर ग्रुप तयार केलाय। कोणी तयार केला हा ग्रुप आणि का? पुण्यामध्ये आमचे मित्र प्रशांत कनोजिया यांच्या संकल्पनेतून उदयास आले। आपण बघत असतो की मुळात रस्त्याने जात असताना ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेड याच्यासाठी उजव्या हाताची जी लेन असते ही त्यांच्यासाठी रिझर्व असते, कुठेतरी वॅकंट केलेली असते। परंतु आपल्याकडची बरीचशी लोक ही त्या वाहतुकीचे नियम पाळत नाही, त्यामुळे ॲम्ब्युलन्सला रस्ता मिळत नाही। ॲम्ब्युलन्स गर्दीमध्ये अटकते, ट्रॅफिकमध्ये अटकते, सिग्नलवर अटकते आणि त्या ॲम्ब्युलन्समधला जो पेशंट असतो त्याला दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर होतो व त्याचा जीव गमावतो। अशा 2 घटना सलग कोल्हापूरमध्ये घडल्या आणि प्रशांतदादांच्या मनाला ह्या चटका लावणाऱ्या होत्या। त्यांनी या संकल्पनेतून ही कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून गिव्ह अवे टू सेव्ह लाईफ ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर ही चळवळ उभी करायची त्यांनी ठरवलं। त्यांनी त्यांच्या फेसबुकवर ही पोस्ट टाकल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मी ही चळवळ पुढे नेण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आणि त्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 5 वर्षापासून आम्ही जवळपास 450 ग्रुप मेंबर या चळवळीमध्ये सामील झालेलो आहोत। साधारण 5 वर्षांमध्ये 2500पेक्षा जास्त आम्ही या अपघातग्रस्तांना मदत केलेली आहे। जवळपास 1200 ते 1300 असे क्रिटिकल पेशंट होते की ज्यांचे जीव या हेल्प रायडरनी वेळेत हॉस्पिटलपर्यंत पोहोचवल्यामुळे वाचू शकले। आणि या माध्यमातूनच एक ब्लड डोनर बँकसुद्धा आम्ही तयार केलेली आहे की ज्याच्यामधून 24/7 म्हणजे कधीही कोणालाही रक्ताची आवश्यकता जर लागली तर आपल्याकडे रक्तसुद्धा उपलब्ध आहे। जवळपास 450 लोकांचा हा ग्रुप शहरात कुठेही अपघात झाला की मोफत ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देतो। रस्त्यावरील ट्रॅफिक बाजूला करत ॲम्ब्युलन्सला जागा करून देतात। वेळ पडल्यास रक्त पुरवठा सुद्धा करतात। इतकंच काय, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम सुद्धा हे सदस्य करतात। गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये या ग्रुपनं 2000पेक्षा जास्त लोकांचा जीव वाचवलाय। तर शाळांमध्ये जाऊन, सिग्नलवरती जाऊन या ग्रुपचे सदस्य याविषयी जनजागृती सुद्धा करतात। आणि मला सांगताना अत्यंत अभिमान होतो की आम्ही या ग्रुपमध्ये जवळपास एक 400 ते 450 मेंबर आहोत ॲक्टिव्हली जे आम्ही कामं करतो। त्यामध्ये महिलांचा सहभाग हा 50% वरती 50-55% सहभाग हा महिलांचा आहे ग्रुपमध्ये। तर जेणेकरून म्हणजे प्रत्येक वयोगटातल्या महिला आम्ही या ग्रुपसोबत जोडल्या गेलेलो आहे आणि जो तो आपल्या परीने ग्रुपसाठी योगदान देत आहे की घरदार सांभाळून किंवा कुठे काही अडचण आली तर कशा पद्धतीने आपण मदत केली पाहिजे किंवा कशा पद्धतीने त्या गोष्टीला सामोरी जायला पाहिजे। ह्या ग्रुपमधील महिला खूप चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी करतात। त्या गोष्टीचा खरंच अभिमान आहे आणि खूप मोठी शोकांतिका आहे की रस्त्यावरती ॲक्सिडेंट झाल्यावरही आम्हाला भरपूर अशा अडचणी येतात। तर त्या अडचणींनाही आम्ही समोर जातो आणि प्रॉब्लेम होईल तितक्या सोप्या पद्धतीने आम्ही त्या गोष्टी सॉल्व्ह करतो। मी शहरातील महिलांना, शहरातीलच नाही तर दुसऱ्या शहरातीलही महिलांना हे आव्हान करेल की रस्त्याने जर तुम्हाला कुठे काही अपघात झालेला दिसेल किंवा काही इमर्जन्सी असेल तर तुम्ही कुणालाही न घाबरता तुम्ही तिथे मदतीस पोहोचावे, ही माझी प्रत्येकाला नम्रतेची विनंती आहे की महिलांनी तरी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा। ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर या ग्रुपसोबत शहरातील सर्व ॲम्ब्युलन्स संघटना जोडल्या गेलेल्या आहेत। त्याचबरोबर सर्व हॉस्पिटलमध्ये सुद्धा हे लोक काम करतात। अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही असं नियोजन। ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर या ग्रुपची ख्याती राज्यभर पसरते हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अपूर्वा तळणीकर, लोकल 18, छत्रपती संभाजीनगर।